चला नमस्ते मित्रांनो, गुड इव्हनिंग। आजचा आपला टॉपिक येतोय महाराष्ट्राचे हवामान। अगोदर बेसिक गोष्टी समजून घेऊ। हवामानाबद्दल जे काही प्रश्न असतात ते एक तर संकल्पनात्मक प्रश्न राहील किंवा प्राकृतिक रचनेनुसार हवामानाचे प्रकार पाडले जातात। प्राकृतिक रचनेनुसार आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे तीनच भाग आहे, कोकण, सह्याद्री आणि पठार। तिथला हवामानाचे प्रकार विचारला जाईल किंवा त्रिवार्थानुसार हवामानाचे प्रकार विचारले जाईल किंवा प्रदेशानुसार हवामानाचे प्रकार पाडले जातात बघा राज्य सरकारकडून, त्याच्यानुसार विचारलं जाईल किंवा कृषी विभागाने जे काही कृषी हवामान विभाग पाडले गेलेले आहेत त्याच्यानुसार विचारलं जाईल। शक्यतो याच्यावरती प्रश्न राहण्याची शक्यता कमी आहे कृषी हवामानावरती। हा पण कंबाईनच्या मेन्सला किंवा राज्यसेवा मेन्सला दिसेल आपल्याला। या बाकीच्या वरच्यावर रेग्युलर चालेल बघा, ठीक आहे। संकल्पना काय? हवा आणि मान, हवेबद्दल व्यक्त केले जाणारे सर्वसामान्य अनुमान, त्या अर्थी हवामान असा शब्द वापरला जात असतो बघा, ठीक आहे। आता या हवामानाबद्दल या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू आणि प्रश्नाच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपण, ठीक आहे। पहिला प्रश्न येतो, महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे सर्वात जास्त पाऊस पडतो। आता प्रश्न या ठिकाणी जर बघितलं चिखलदरा, तोरणमाळ, गडचिरोली, आंबोली, तर उत्तर येते आंबोली, बरोबर आहे। आंबोलीच का? कारण सह्याद्री डोंगररांगेमध्ये येतं आंबोली आणि सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रातला सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा आहे। 300 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडतो सह्याद्रीच्या घाटमाथा भागामध्ये। घाटमाथा म्हणजे काय? असा सह्याद्री डोंगररांग आहे, तर हा जो वरचा भाग आहे हा याला घाटमाथा म्हणायचं। इथं 300 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडत असतो। याच्या खालोखाल पाऊस या पट्ट्यात आहे 300 ते 400 सेंटीमीटर असतो बघा, ठीक आहे। आणि या पट्ट्यामध्ये आपण जर विचार केला तर 150 ते 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस असतो। तर हा कमी पावसाचा पट्टा आहे, याला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणायचा आपण, याला जास्त पावसाचा प्रदेश आणि हा सर्वाधिक पावसाचा पट्टा म्हणायचा, ठीक आहे। तर आंबोली सह्याद्रीमध्ये येत असतं। चिखलदरा, तोरणमाळ, सातपुडा पर्वतात आहे, या तुलनेत तिकडे पाऊस कमी आहे। त्याचं कारणच आहे की वारे आपले नैऋत्य ईशान्येकडे वाहताना सह्याद्री असा आडवा येत असतो, पण तोरणमाळ, चिखलदरा असे पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले डोंगररांग आहेत, त्यामुळं आडवणे जाण्याची शक्यता कमी आहे, म्हणून त्या पट्ट्यामध्ये पाऊस जास्तच आहे तसं, पण या भागापेक्षा कमी आहे। म्हणून मग हे दोन्ही पर्याय लागणार नाही। आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर इतका पाऊस पडणार नाही, पाऊस तिथं जास्त पण या भागाच्या तुलनेत कमी। मग आंबोलीला किती पाऊस पडतो? सरासरी 745 सेंटीमीटर पाऊस पडतो। गडचिरोलीला फक्त 150 ते 200 सेंटीमीटर आहे, इथं पण 150 ते 200 सेंटीमीटर आहे, तर इथं 745 सेंटीमीटर आहे। मग आता हेही लक्षात घेत चला की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं कुठं पडत असतो, तर सर्वाधिक पाऊस पडणारं जे ठिकाण आहे 1 नंबरला आंबोली येत असतं बघा। आंबोली येत असतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि इथं सरासरी वर्षाचा पाऊस पडत असतो 745 सेंटीमीटर, ठीक आहे। इथं पाऊस जास्त काय तर याचं कारण आहे सह्याद्री डोंगररांगा अशा आहे बघा आणि इथं थोड्या अशा झालेल्या आहेत। इथं आंबोली येत असतं, तिन्ही बाजूनं डोंगररांग आहे आणि एका बाजूनं हवा येणारी जागा मोकळी आहे बघा, त्यामुळं तिन्ही बाजूनं इथं वारे ओढायला जातात आणि प्रचंड पाऊस पडत असतात। तर हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आणि जगातलं हे 4थ्या क्रमांकाचं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे। जगातला सर्वाधिक पाऊस पडत असतो मौसिनराम, मेघालय 1200 सेंटीमीटर, त्याच्या खालोखाल चेरापुंजी 1180 सेंटीमीटर, त्याच्या खालोखाल कर्नाटकमध्ये सह्याद्री डोंगररांगेमध्येच अगोंबे नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी पाऊस पडत असतो। आणि नंबर 4ला येतो असतो बघा आंबोली, तर हे जगातलं 4थ्या क्रमांकाचं आहे, भारतातलं पण 4थ्याच क्रमांकाचं आहे, महाराष्ट्रातलं 1ल्या क्रमांकाचं आहे। 2ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण येत असतं महाबळेश्वर। महाबळेश्वर आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये येत असतं आणि इथं पावसाचं प्रमाण असतं 623। 3ऱ्या क्रमांकावर आहे गगनबावडा। गगनबावडा आपल्याला माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असतं, इथं 621 सेंटीमीटर पाऊस पडत असतो। आणि गगनबावडाच सर्वाधिक दिवस पाऊस पडणारं महाराष्ट्रातलं ठिकाण आहे, जवळपास 129 दिवस या ठिकाणी पाऊस पडत असतो बघा। तर सर्वाधिक दिवस पाऊस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पडतो तर गगनबावड्याला, याच्या खालोखाल आंबोली मग 125, त्याच्या खालोखाल महाबळेश्वर आहे 118 दिवस, असं लक्षात घेऊ शकता। नंबर 4ला येत असतं माथेरान। माथेरान येत असतं रायगड जिल्ह्यामध्ये आणि इथं पावसाचं प्रमाण आहे 517 सेंटीमीटर। 5 नंबरला येत असतं खंडाळा। खंडाळा येत असतं पुणे जिल्ह्यामध्ये 471 सेंटीमीटर पाऊस पडत असतं।
6 नंबरला येत असतं लोणावळा. लोणावळा पुणे जिल्ह्यातच येत आहे. 430 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. तर या पद्धतीने बाकीच्या घटना पण लक्षात घेत चला. पुढचा प्रश्न येतो महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे. मग आता महाराष्ट्राचा नकाशा थोड्या डोळ्यासमोर जर घेतला तर हा कमी पावसाचा पट्टा आहे. आलं लक्षात. हा मग यामध्ये मेजॉरिटी जिल्हा येतो नगर किंवा सोलापूर. पुणे जिल्हा येतो पण कमी भाग आहे. नाशिक जिल्हा येतो कमी भाग आहेत. आणि यातही सर्वात कमी आता इथं जर बघितले पुणे नाशिक चंद्रपूर यापैकी नाही तर या ठिकाणी आपण यापैकी नेला पर्याय द्यायचा. कारण सर्वात जास्त त्या हिशोबाने नगर जिल्हा यायला पाहिजेत. आणि सर्वात कमी ठिकाण जर विचारलं तर म्हसवडला सर्वात कमी पाऊस पडत असतो बघा. फक्त 32 सेंटीमीटर पाऊस पडतो बघा. याच्या खालोखाल सोमठाणे येतं नाशिकमध्ये जवळपास 34 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. आणि नंतर येत असतो बारामती पुणे जिल्ह्यामध्ये 35 सेंटीमीटर. तर या पद्धतीने लक्षात घेऊ शकता आपण. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणतात. मग आता अतिपर्जन्याचा तर म्हटला जाणार नाही, ओल्या दुष्काळाचा तर म्हटला जाणार नाही, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. कारण या भागात होतंय काय, असे वारे डोंगररांगा असे वारे येतात, इथं अडवले जातात. अडवले गेल्यामुळं हवा वरती जाते ऊर्ध्वगामी दिशेनं आणि त्यामुळे या पट्ट्यात जास्त पाऊस पडत असतो. मग ढग रिकामी झाले की इकडे खाली उतरतात, अधोगामी येतात. त्यामुळं खाली येताना टेम्परेचर वाढतं. तापमान वाढल्यामुळं हवेतले धुलीकण जे प्रसरण पावतात तेवढं इकडे बाष्प नाही आहे. त्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण कमी असतं बघा. म्हणून याला पर्जन्य छायेचा विभाग म्हटला जात असतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे. तर या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे म्हणजे पावसाळ्याचा कालखंड आहे. आणि पावसाळ्यात जो पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85% पडत असतो. ठीक आहे. हिवाळ्यामध्ये 10% पडत असतो आणि उन्हाळ्यामध्ये 5% पडत असतो. उन्हाळ्याच्या शेवटी मान्सून पूर्व पाऊस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचं कारण काय, तर त्याचं कारण आहे समुद्र किनारा जवळ आहे. कारण समुद्र जवळ असल्यामुळे बाष्प जास्त असतं आणि बाष्प जास्त असल्यामुळे आर्द्रता जास्त आहे. ठीक आहे. आणि आर्द्रता जास्त असेल तर पण पाऊस पण जास्त असेल. तर हेही लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे आपण. ठीक आहे. बाकीचे जे काय आहे ते लगेच लक्ष देत आहे की याचा आणि त्याचा काही संबंध लागत नाही म्हणून. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा जास्त आहे. हा शब्द एक थोडक्यात समजून घ्यायचा आहे. तापमान कक्षा म्हणजे नेमके काय. हे बघा, कुठलाही ठिकाण असू द्या, इथलं एक किमान आणि एक कमाल तापमान असणार आहे. मग कमाल तापमान समजून घ्यायचं, या ठिकाणीचं जर 30 असेल आणि किमान तापमान जर या ठिकाणचं 15 असेल तर यांच्यातला फरक बघा 15 डिग्रीचा आहे. बरोबर आहे. आणि फरक हा कमी असेल, आता इथला अलिबाग असेल, इथं या ठिकाणी 25 डिग्री असेल दिवसाचं तापमान, रात्रीचं तापमान 20 डिग्री असेल, यातला फरक 5 डिग्रीचा आहे. तर थोडक्यात काय, जिथं किमान आणि कमाल तापमानातला फरक कमी त्याला म्हणायचं तापमान कक्षा कमी असणारा भाग. आणि जिथं कमाल आणि किमान तापमानातला फरक जास्त त्याला म्हणायचं जास्त तापमान कक्षा असलेला भाग. थोडक्यात तापमान कक्षा कमी असेल तर सम हवामान म्हणायचं आणि तापमान कक्षा जास्त असेल तर विषम हवामान म्हणायचं. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. म्हणजे कमाल आणि किमान तापमानातला फरक जास्त तर तापमान कक्षा जास्त म्हणजेच विषम हवामान. किमान आणि कमाल तापमानातला फरक कमी तर तापमान कक्षा कमी म्हणजे सम हवामान. क्लिअर. मग या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त कुठे आहे तर समुद्रापासून जितकं दूर जाणार तितकं तापमान कक्षा वाढत जाणार. कमाल आणि किमान जेवढं समुद्राकडे जाणार तेवढं यातला फरक कमी होत जाणार आहे. हा साधा सरळ फरक लक्षात घ्या. मग समुद्रापासून जास्त दूर कुठलं आहे मग नागपूर आहे. म्हणून इथं तापमान कक्षा जास्त आहे. आणि तापमान कक्षा कमी कोणाची विचारले असते तर मग या 4 मध्ये अलिबाग, त्याच्या खालोखाल मग कोल्हापूर, नंतर मग पुणे असतं. ठीक आहे. चला, त्रिवार्ता यांनी महाराष्ट्राची विभागणी 3 हवामान विभागात केली आहे. बरोबर. ठीक आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा समावेश मान्सून सेवाना हवामान विभागात केला जातो. आता या ठिकाणी आपण तो नकाशाच बघू. हा बघा, हा GT त्रिवार्ता नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. हा हवामान तज्ज्ञ होता. यांनी काय केले, पूर्ण जगाचेच हवामानाचे प्रकार पाडलेले आहेत. कशाच्या आधारे, जगातल्या प्रत्येक देशाकडून त्यांनी तापमानाच्या नोंदी घेतल्यात आणि पर्जन्याच्या नोंदी घेतल्यात. तापमान आणि पर्जन्याच्या आधारे त्यांनी जगाचे हवामानाचे प्रकार पाडलेत. हवामानाचे पूर्ण जगाचे प्रकार पाडत असताना त्यांनी काय केले, त्यासाठी काही सांकेतिक चिन्हाचा वापर केलात.
मग सांकेतिक चिन्हामध्ये पण लक्षात ठेवलं पाहिजेत, कॅपिटल शब्दाचा पण वापर केला, ABCD, स्मॉल शब्दाचा पण वापर केला, लक्षात असे. मग कॅपिटल शब्दाचा अर्थ त्यांनी काय केलं, ए असेल तर उष्णकटिबंधीय हवामान, बी असेल तर कोरडे हवामान, सी असेल समशीतोष्ण प्रकारचे हवामान, डी असेल तर शीत प्रकारचे हवामान, असे प्रकार पाडले गेलेले आहेत. आणि स्मॉल असेल तर मग त्याच्यामधलं उपप्रकार हवामानाचा, उदाहरणार्थ दमट आहे की सम आहे, विषम आहे की दमट आहे का आर्द्र आहे, या पद्धतीने पण प्रकार पाडले गेलेले आहेत बघा. आणि या आधारे मग त्याला जे काही जाणवलंय त्या आधारे त्याने एक एक शब्द दुसऱ्या शब्द एकमेकांना जॉईंट करून त्या ठिकाणचे प्रकार पाडलेले आहेत. आणि या हिशोबाने मग त्यांनी महाराष्ट्राचे 3 प्रकार पाडले गेलेले आहेत. या प्रकाराला मग कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भागाला नाव दिलं ए कॅपिटल एम स्मॉल असं आहे. ही तर दोन्ही कॅपिटल झाले, हुकून चुकून झालेले. त्याच्यानंतर हा जो काय पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाड्याचा अर्धा भाग जो आहे तो बी कॅपिटल ए स्मॉल आहे. आणि अर्धा मराठवाडा आणि पूर्ण विदर्भ याला म्हणायचं ए कॅपिटल बी स्मॉल डब्ल्यू स्मॉल. आणि इथं पण सह्याद्रीचा जो पूर्वेकडचा उतार आहे याला तोच आहे, हाच पट्टा या ठिकाणी पण येतो. तर अशा पद्धतीने 3 भाग पाडले. मग याला सांकेतिक नावाला नावं दिलीत बघा. AM असेल तर मोसमी अरण्याचा हवामान विभाग, या BS असेल तर स्टेप्स हवामान विभाग किंवा कोरडा हवामान विभाग म्हणायचं. आणि AW असेल तर मान्सून सेवान हवामान विभाग किंवा दमट काही कालखंड कोरडा असलेला हवामान विभाग म्हणायचं. असे नावं ठेवलेत त्याने. आणि या आधारे मग त्यांनी सांगितलेलं आहे की या भागामध्ये सरासरी 22 डिग्रीपेक्षा अधिक टेम्परेचर आहे, या ठिकाणी 18 डिग्रीपेक्षा अधिक टेम्परेचर आहे, इथं 18 ते 22 डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर असतं. या ठिकाणी आर्द्रता 50% जास्त आहे, या भागामध्ये 30% आर्द्रता आहे, इथं 50% आसपास आर्द्रता आहे. इथं आर्द्रता जास्त म्हणून पाऊस जास्त आहे, इथं जवळपास 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस सांगितला, या ठिकाणी 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस सांगितला, इथं 60 ते 80 सेंटीमीटर पाऊस सांगितला. आलं लक्षात. तर या पद्धतीने त्यांनी हे भाग या ठिकाणी पाडताना दिसतात बघा. मग मेन लक्षात ठेवायचं, AM म्हणजे काय तर मोसमी अरण्याचा हवामान विभाग, BS म्हणजे काय कोरडा हवामान विभाग किंवा स्टेप्स हवामान विभाग, आणि AW म्हटलं तर सैवान हवामान विभाग किंवा दमट कोरडा हवामान विभाग. प्रदेश लक्षात ठेवा, AM मध्ये पूर्ण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातला कोल्हापूर, AW मध्ये सह्याद्रीचा पूर्व उतार, विदर्भ आणि अर्धा मराठवाडा. अर्धा मराठवाड्यामध्ये कोणता मराठवाडा, पूर्वेकडचा मराठवाडा म्हणजे जालना, हिंगोली, परभणी, नांदेड. आणि BS मध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिमेकडचा मराठवाडा म्हणजे परत 4 जिल्हे, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर. तर अशा पद्धतीनं हे 3 भाग पाडलेत आणि 6-7 वेळेस प्रश्न आले याच्यावर. इतक्याच जागेत प्रश्न आहे. प्रश्न आता आपण पुढे बघूच, याच्याबद्दलचा मुद्दा घेतलेलाच आहे आपण. ठीक आहे. आता हाच प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा समावेश मान्सून सेवाना म्हणजेच विदर्भाचा समावेश होतो बघा मान्सून सेवानामध्ये. इथं विदर्भ आणि अर्धा मराठवाडा आहे, पण आता मराठवाडा घ्यायचा की नाही ते बघू आपण. इथं अ बरोबर आहे, अ आणि ड आहे का, आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. तसा अर्धाच मराठवाडा आहे, पण मग आता आहे ना त्याचा समावेश. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकणचे हवामान थंड, विषम आणि कोरडे आहे. महाराष्ट्राचे पठाराचे हवामान उष्ण, सम आणि दमट आहे. बेसिक मुद्द्यावर काम करू. इकडे समुद्र असा, इथं कोकण आहे, इथं सह्याद्री डोंगरांग आणि इकडे पठारी प्रदेश आहे. तापमान आपल्याला लक्षात आलं पाहिजेत, कोकण आपलं पूर्ण महाराष्ट्राच उष्णकटिबंधात आहे, म्हणजे कोकणाचं हवामान पण उष्ण आहे आणि पठाराचं हवामान पण उष्ण आहे. पण सह्याद्री डोंगरांग 1200 ते 1300 मीटर उंचावर असल्यामुळे इथलं टेम्परेचर या 2 भागापेक्षा कमी, म्हणजे इथलं हवामान येत असतं थंड. दुसरा मुद्दा हा आहे, कोकणामध्ये इथं समुद्र जवळ आहे त्यामुळे इथलं हवामान येत असतं दमट, तर इथं दमट हवामान कमी म्हणजे इथलं हवामान येत असतं कोरडे. आलं लक्षात. इथं पाऊस जास्त आहे, पाऊस जास्त असेल 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असेल तर दमट हवामानच असतं. पण हे दमट हवामान हे दमट हवामानामध्ये फरक आहे. हे बाष्पामुळे दमट हवामान आहे, हे जास्त पावसामुळे, त्यामुळे टेम्परेचर कमी जास्त करण्याचं काम हे हवामान करणार आहे, हे नाही. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथं दमट हवामान आहे म्हणून सम हवामान आहे, म्हणजे दिवसाचं तापमान जास्त वाढणार नाही, रात्रीचं खूप कमी पण होणार नाही, म्हणजे तापमान कक्षा कमी या पट्ट्यामध्ये, कारण दमट हवामान आहे. आलं लक्षात. आणि दमट हवामान कशामुळे, किनारपट्टी जवळ असल्यामुळं. ठीक आहे. या ठिकाणी दमट आहे पण सम हवामान राहणार नाही, कारण जास्त पावसामुळे येते, बाष्प नाही आहे, त्यामुळे साहजिकच आहे या पट्ट्यामध्ये नुसतं दमट हवामान म्हणायचं. आणि इकडं कोरडे म्हणून विषम हवामान आहे, म्हणून इकडे दिवसाचं तापमान जास्त होतं, रात्रीच खूप कमी होतं, आणि या दोघातला गॅप वाढतो म्हणजे तापमान कक्षा वाढते बघा.
इकडे तापमान कक्षा कमी आहे, तिकडे तापमान कक्षा जास्त आहे. म्हणून कोकणाचे हवामान विचारलं उष्ण दमट सम आहे. सह्याद्रीचे विचारलं थंड आणि दमट आहे. तर पठारावरचं विचारलं तर उष्ण कोरडे आणि विषम आहे. मग आता इथं बघा कोकणचे हवामान थंड आहे का? अजिबात नाही. विषम? अजिबात नाही. कोरडे पण नाही. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. बरोबर आहे. फक्त अचूक आहे का कुठं? असत्य आहे. पण इथं ब सत्य दाखवलेलं आहे. हे एक असू शकतो. आता हे असत्य दाखवलेलं आहे. इथे दोन्ही पण सत्य दाखवले. हे दोन पर्याय कटले. या दोन पर्यायामध्ये कुठलं तरी एक उत्तर आहे. एक तर फक्त अ चुकीचं आहे किंवा अ आणि ब दोन्ही पण चुकीचं आहे. मग महाराष्ट्र पठाराचे हवामान कसं आहे? उष्ण आहे. बरोबर आहे. पण सम नाही, दमट पण नाही. म्हणजे याचा अर्थ हा पर्याय पण चुकीचा आहे. दोन्ही असत्य येतं. याचा अर्थ उत्तर येतं 2 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? महाराष्ट्राच्या हवामानावर नेहमी लक्षात ठेवायचं, सगळ्यात जास्त प्राकृतिक रचनेचा कोणता परिणाम होत असेल तर डोंगररांगा. महाराष्ट्रातल्या कोणत्या डोंगररांगा आहेत त्या बघा. बाकीचे डोंगररांगा काढून टाका. भारताचा असेल तर हिमालय, महाराष्ट्र असेल तर सह्याद्री. ठीक आहे. आता हे महाराष्ट्राचे हवामान विचारतंय तर इथं मग सह्याद्री पण दिले, सातपुडा दिले, एकत्रित दिले तर आणखीन चांगली गोष्ट आहे. वेगवेगळे दिले असतात मग कन्फ्युजन झालं असतं. पण सह्याद्रीची 1 नंबरला ठेवलं असतं आपण. तर याचं उत्तर येतंय 2 नंबर, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोकणाचे हवामान टिंबटिंब आहे. कोकणाचे हवामान कोरडे आहे का? नाही. विषम? नाही. थंड? नाही. मग 3 पैकी एक शब्द लागेल. कुठला? एक तर उष्ण किंवा दमट किंवा सम, यांच्यापैकी सम दिलेल्या पर्यायामध्ये. ठीक आहे. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? थंड हवेचे ठिकाण डोंगर रांगेतच असतं. सातपुडा पर्वतातलं कोणतं आहे? लोणावळा सह्याद्रीमध्ये, चिखलदरा सातपुडा पर्वतात आहे, माथेरान सह्याद्रीमध्ये, महाबळेश्वर सह्याद्रीमध्ये. ठीक आहे. चिखलदरा कुठे येतं? मग अमरावतीमध्ये. माथेरान कुठे येत असतं? रायगडमध्ये. महाबळेश्वर सातारामध्ये. लोणावळा पुण्यामध्ये. नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, पावसाचे 3 प्रकार असतात बघा. आवर्त, आपलं अभिसरण पर्जन्य, यालाच म्हणायचं आरोह पर्जन्य. लक्षात. दुसरा येतो प्रतिरोध पर्जन्य आणि तिसरा येतो आवर्तीय पर्जन्य. अभिसरण पर्जन्य जी आहे ती उन्हाळ्यात पडत असतो आपल्याकडं. प्रतिरोध आहे पावसाळ्यामध्ये पडत असतो बघा. आणि चक्रीवादळापासून पाऊस सर्वात जास्त पडत असतो हिवाळ्यामध्ये. ठीक आहे. आरोह प्रकारचा पाऊस पडत असतो फक्त 5% एकूण पावसाच्या. प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो 85% आणि आवर्तीय पाऊस पडत असतो जवळपास 10%. आता या हिशोबानं आपण आपलं लक्षात घेतलं पाहिजे, नैऋत्य मान्सूनचा कालखंड म्हणजे पावसाळ्याचा कालखंड आहे आणि पावसाळ्याच्या कालखंडामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ठीक आहे. आरोह पर्जन्यालाच म्हणायचं मान्सून पूर्व पाऊस आणि आवर्तीय पाऊस हिवाळ्यामध्ये असतो. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोणतं स्थान येतं? पर्जन्य छायेचा पट्टा म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या उतारावरचा भाग. मग आता महाड कुठे आहे? कोकणात. हा येणार आहे का? नाही. हा येतो एकदम डोंगरावरती. हा येणार आहे का? नाही. नाशिक एकदम डोंगरापासून खूप इकडे आहे पूर्वेकडे, त्यामुळे येणार नाही. आणि हा डोंगराच्या पायथ्याजवळ येतंय वाई. याचा अर्थ पर्जन्य छायेच्या पट्ट्यात वाई येत असतं. वाई येतं सातारा जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वरला वरती ज्यावेळेस घाट चढायला सुरुवात करायचं आहे तिथं पायथ्याशी वाई नावाचं गाव आहे. इथूनच पसरणी घाटाला वरती जाताना सुरुवात होते बघा. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडत असतो तर नैऋत्य मोसमी वारे. आता इथं मोसमी वारे म्हणजे हा पर्याय आहे मान्सून वारे. ठीक आहे. चला पुढचा. हे बघा या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लक्षात आले पाहिजेत काय काय चालू आहे. उच्च सर्वसाधारण तापमान. उच्च तापमान दैनिक तापमान कक्षा आहे. उच्च म्हणजे जास्त आहे आणि कमी पर्जन्य प्रमाण आहे. ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या भागाची आहे? मुंबईची असणार आहे का? हे लागू होणार, पण उच्च तापमान कक्षा नाही त्याची, कमी तापमान कक्षा आहे आणि तापमान आपलं पर्जन्य कमी नाही आहे, त्यामुळे हा पर्याय कटला बघा. ठीक आहे. नागपूर. नागपूर म्हणजे उच्च सर्वसाधारण तापमान आहे. बरोबर आहे. तापमान कक्षा पण जास्त आहे. बरोबर आहे. पण पाऊस कमी नाही आहे. 150-200 सेंटीमीटर पाऊस पडतो पूर्व विदर्भामध्ये, त्यामुळे हा पण पर्याय कटला. नाशिक विभागामध्ये उच्च सर्वसाधारण तापमान जे आहे
हे कमी असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तापमान कक्षा पण आहेत या ठिकाणी, पण पाऊस पण बऱ्यापैकी आहे. आणि या भागामध्ये हे उच्च साधारण तापमान आहे, उच्च दैनिक तापमान कक्षा पण आहे आणि तापमान आपलं पर्जन्य कमी पण आहे मराठवाड्यामध्ये. त्यामुळे लगेच लक्षात आलं पाहिजे की याचं उत्तर मराठवाडा आहे. मग बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये जास्त असते? मग आपल्याला आता सांगितलेलं आहे की हिवाळ्यामध्ये जो पाऊस पडतो तो आवर्तापासून पडतो. आवर्त म्हणजे चक्रीवादळापासून. लक्षात, हे वादळ, तर वादळांची संख्या सर्वात जास्त हिवाळ्यात असते. त्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळामुळे विदर्भाच्या पूर्व भागामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये हिवाळ्यात पण पाऊस पडत असतो. आलं लक्षात? खालील विधानांचा विचार कराय आणि महाराष्ट्रात अ आणि ब वाक्य दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. एकदम करेक्ट आहे. आंबोलीच्या तिन्ही बाजूंना डोंगर आणि वाऱ्याच्या प्रवेशाची बाजू मोकळी आहे. हेही करेक्ट आहे. दोन्ही विधान बरोबर आहे व दुसरे विधान पहिल्या विधानाचे स्पष्टीकरण आहे, हेही करेक्ट आहे. ह्याच पर्याय बरोबर येणार, कारण बाकीचे बघा दोन्ही विधाने चुकीचे आहे, नाही चालणार. दोन्ही विधाने बरोबर आहे परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे स्पष्टीकरण करत नाही असंच येते, हे चालणार नाही. पहिले विधान बरोबर आहे पण दुसरे चूक आहे, हेही चालणार नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा कमी असेल? दैनिक तापमान कक्षा कमी असेल याचा अर्थ समुद्राच्या जवळचा पार्ट आहे तो. मग आता कुठला आहे? आता एकदम समुद्राजवळचा पार्ट कुठला आहे? याच्यामध्ये रत्नागिरीचे. बाकीचे हे सगळे समुद्रापासून दूर आहेत. मग म्हणजे इकडचे बाकीच्या तापमान कक्षामध्ये फरक जास्त आहे. ठीक आहे. कोकणात एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या सायंकाळी पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? आता एप्रिल मे महिना म्हणजे उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये पाऊस जो पडतो त्याला आम्रसरी म्हणायचं, आमसरी किंवा आम्रसरी. आलं लक्षात? महाराष्ट्रात त्याला कोकणात आम्रसरी म्हणायचं. पठारावर जो पाऊस पडतो त्याला वळवाचा पाऊस म्हणायचं. कर्नाटक केरळमध्ये जो पाऊस पडतो किनारपट्टीवर त्याला चेरी ब्लॉसम शावर किंवा कॉफी बरसरी म्हणायचं. पश्चिम बंगालमध्ये जो काही उन्हाळ्यात पाऊस पडतो त्याला कालबैसाखी म्हणायचं. ठीक आहे. यूपी बिहारमध्ये जो पडतो त्याला नॉर्वेस्टर म्हणायचं. आणि राजस्थानच्या वाळवंटी भागातून जे कोरडे वारे वाहतात त्यांना आंधी किंवा लू म्हणायचं. तर इथं आपण महाराष्ट्राचंच बघतोय, भारताचं काही बघत नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणची तापमान कक्षा सर्वात कमी आहे? परत तोच मुद्दा, समुद्राच्या जवळचं ठिकाण असणार आहे आता याचं उत्तर. मग आता याच्यापैकी समुद्राच्या जवळ कुठलं आहे? मुंबई. तापमान कक्षा जास्त विचारलं असतं मग याच्यामध्ये उत्तर आलं असतं नागपूर. बरोबर. कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते. कोणीकडे जाताना घटत जाते? तर कोकणामध्ये आपण जर विचार केला तर दक्षिण कोकणात पाऊस जास्त आहे, उत्तर कोकणात पाऊस कमी, म्हणजे उत्तरेकडे जाताना पावसाचे प्रमाण घटत जाते. दक्षिण कोकणामध्ये या ठिकाणी जांभी माती आहे कारण जास्त पाऊस आहे, 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस आहे. उत्तर कोकणामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये 150 ते 200 सेंटीमीटरच पाऊस आहे. हवामान विभागाने त्यांची प्रादेशिक नावं दिलेली आहेत. हे बघा, याच्यापैकी एक जरी माहिती असलं ना तरी उत्तर निघून येते. तुम्हाला जर ही माहिती आहे अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश म्हणजे सह्याद्री डोंगर रांगाचा पट्टा आहे, झालं. 1चं 3 पाहिजेत, 1चं 3 इथं आहे. तिसरा पर्याय बाकीची बघण्याची गरज नाही पण तरी आपण बघत चला. तापी नदी खोऱ्यातील संक्रमण विभाग. तापी नदी खोरा याचा अर्थ खानदेश आहे. पूर्व विदर्भाचा मध्यम आणि जास्त पावसाचा पट्टा आहे, याचा अर्थ झाडीचा पट्टा आहे कारण पूर्व विदर्भाला झाडीचा पट्टा म्हणतो, पश्चिम विदर्भाला वराड म्हणतो आपण. कोरड्या हवामानाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्राला दुसरं नाव आहे देश. पश्चिम महाराष्ट्र नसेल, देश नसेल तर मग मराठवाडा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे महाराष्ट्रातील खालील प्रदेशाची त्यांच्या वार्षिक सरासरी पर्जन्याच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने मांडणी करा. आता याला असं नका बघू, असं बघा. कोकण इथं, कोकण इथं, विदर्भ इथं, मराठवाडा आहे. मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस आहे, याच्यापेक्षा जास्त विदर्भात आहे, त्यामुळं कोकणापेक्षा कमीच आहे. त्यामुळे हे पर्याय कटले. या दोन पर्यायामध्ये उत्तर आहे. मग कोकण नंतर इथं खानदेश दिले ते विदर्भ दिलं, खानदेशपेक्षा विदर्भात पाऊस जास्त आहे म्हणजे हा पर्याय कटला. याचा अर्थ उत्तर येतं हा. बघा मराठवाडा शेवटी पण आला इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? मग अगोदरच सांगितलं चक्रीवादळापासून हिवाळ्यात बंगालच्या उपसागरात सर्वात जास्त चक्रीवादळ हिवाळ्यात निर्माण होतात
आणि त्यामुळे पूर्व विदर्भात पाऊस पडत असतो. मग इथे बघा, अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे, बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे, बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे, यापासून मग पूर्व विदर्भात पाऊस पडत असतो. बरोबर, हे दोन नाही, याच्यापासून पाऊस पडतो, पण हे प्रमाण अतिशय कमी आहे, पण याच्यापासून पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. खालील ठिकाणी पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावायचं. आता याच्यामध्ये बघा, सर्वात जास्त पाऊस कुठे पडतोय? आंबोलीला आहे. अ ना पाहिजे सुरुवात, आपलं ब ना सुरुवात पाहिजे. इथं अ नाही, इथं ब नाही, इथं क नाही, या दोन पर्यायामध्ये उत्तर आहे. अ नंतर कुठला येईल? महाबळेश्वर, म्हणजे क. ब नंतर येईल क, ब नंतर क इथं पण आहे, ब नंतर क इथं पण आहे, एवढ्या समजणार नाही. नंतर येईल अ, इथं अ येतं, तिथं ड येतं, याचा अर्थ उत्तर येतं 3 नंबर. बरोबर आहे. मग इथं तुम्हाला लागत असेल तर इथं जवळपास 745 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. 623 सेंटीमीटर आहे. इथं 517 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. या ठिकाणी पावसाचं प्रमाण जवळपास 350 सेंटीमीटरपर्यंत येत असतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं लक्षात घ्यायचं इथे. चला, आज थांबू आपण इथे मित्रांनो. आणखीन बरेच प्रश्न बाकी आहे. उरलेले प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू. ठीक आहे, चला, धन्यवाद.